लोकांना देव समजला नाही आणि ब्रह्मही समजले नाही, म्हणूनच समाजात भीतीचं वातावरण आहे. अंध अनुकरण. लोक पूजा करतात कारण त्यांचे पूर्वज करत होते किंवा त्यांनी कशाची तरी अपेक्षा असते, म्हणजे त्यांना कशाची ना कशाची तरी अपेक्षा असते. पण ज्या पूजेचा आध्यात्मिक अर्थ स्वतःच्या अंतरात्म्याला शुद्ध करणं त्यांना माहीत नसतो, त्यांचं करायचं काय? आता नतमस्तक होणं. हे बघा, खऱ्या ज्ञानी माणसाला माहिती असतं की देव सर्वव्यापी आहे, त्यामुळे तो केवळ दगड पाहून घाबरत नाही किंवा नको तिथं नतमस्तक होत नाही. तो आदराने वागतो पण भीतीपोटी नाही. तुम्ही देवाला घाबरलंच नाही पाहिजे. देवाला तुम्ही कसं काय घाबरता? लक्षात घ्या, नाही घाबरलं. हिंदू समाजाला आज विधी म्हणजे काय, रिच्युअल पेक्षा तत्वज्ञान म्हणजे काय, फिलॉसॉफी सांगण्याची जास्त गरज आहे. मंदिरात पाय टेकणं म्हणजे केवळ हजेरी लावणं नाही, तर तिथली ऊर्जा घेऊन आपल्यातील जीवात्म्याला परमात्म्याशी जोडणं असं असतं. जेव्हा माणसाला कळते की अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे, तेव्हा त्याची भीती नष्ट होते. हे लक्षात घ्या. मंदिराबाहेर रांगा लावतोय पण आपल्या आत डोकावून पाहायला तयार नाही. ज्याला ब्रह्म कळला त्याला जगाची भीती उरत नाही. खरा ब्राह्मण तोच जो तुम्हाला ईश्वराची भीती नाही तर ईश्वराशी ओळख करून देईल. धर्माच्या नावावर चालणारा व्यवसाय थांबवण्यासाठी आपल्याला पुजारी नाही तर ज्ञानी होण्याची गरज आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे धर्माचा जो व्यापार चाललाय ना तो थांबवा. खरा धर्म लोकांना सांगा, लोकांच्या मध्ये धार्मिक भावना निर्माण करा. खरा परमेश्वर आहे त्याच्याशी ओळख करून द्या, हे लक्षात घ्या.